तीन महान भक्त असे असणारे सोमेश्वर मंदिर सर्व प्रतीक सर्वांचे मुख्य नवनाथ अण्णा शिराळे पाटील आणि त्यांच्या सर्व काकडे पाटील असतील, संताळे पाटील असतील, सर्वच मंडळीच्या माध्यमातून भावी भक्तांच्या माध्यमातून ही सेवा होत आहे. आणि ब्रह्मदेवाचे मानस पुत्र दक्ष प्रजापती आणि दक्ष प्रजापतीनं असं ठरवलं ज्या ज्या वेळेस पराभव पुनर्मुला होतो ते एक शक्ती आहे आणि ती शक्ती प्राप्त करून घ्यायची हा निश्चय केला. या जगामध्ये कोणती शक्ती आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी? ती म्हणजे आदिमय आदिशक्ती. म्हणून त्या शक्तीला प्राप्त करून घ्यायचे, प्रसन्न करून घ्यायचे. म्हणून दक्ष प्रजापती ब्रह्मदेवाकडे गेले आणि विचारलं, पिताजी मला ती मूळ शक्ती प्राप्त करून घ्यायची. ज्या ज्या वेळी तुम्ही सुद्धा कमी पडलात, ब्रह्म विष्णू महेश तिन्ही शक्ती कमी पडल्या, त्यावेळी चौथ्या शक्तीनं मध्ये कार्य केले, यश संपादन केले. ती शक्ती कोणती आहे? आणि ब्रह्मदेवाने दक्ष प्रजापतीला सांगितलं, दक्ष ती शक्ती प्राप्त होईल पण तुला फार दक्ष राहावं लागेल, सावध राहावं लागेल. नुकसान होईल. तू त्या नादी लागू नको. ही अशी शक्ती आहे की वाळलेल्या झाडाला पालवी फोडणारी, हिरवं करणारी शक्ती आहे. आणि ती शक्ती तू प्राप्त करायला निघाला. हो बाबा हो, मला शक्ती प्राप्तच करायची. म्हणजे ती आदिमाया आदिशक्ती ती, तिलाच महाकाली म्हणताय, तिलाच महादुर्गा म्हणताय. अनंत नावानं प्रगट आहे ती. हो, तीच शक्ती मला पाहिजे. म्हणजे मग तपश्चर्या करावं लागेल तुला. जसं भगवान शंकराची साधना शिवभक्त रावणाने केली, शरीरातील नाड्या तोडल्या आणि त्याचं वाद्य बनवून नामसाधना केली, तशी दक्ष प्रजापतीनं आदिमादिशक्तीची 3000 वर्ष अशी सेवा आणि साधना केली, नामजप केला, त्या जगदंबेचं स्मरण स्तवन केलं. तो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची